सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक आपण बघत आहे. तर त्यामध्ये आज SN1 रिॲक्शन आज आपण बघूया. तर फार महत्त्वाचा हा टॉपिक आहे SN1. तर यापूर्वी आपण काही रिॲक्शन बघितल्या आहेत, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. तर यामध्ये काय असतं रे बघा, यामध्ये आता एक एक्झाम्पल दिलेला आहे. हा कोण आहे? अल्काइल हॅलाइड आहे आणि त्याची रिॲक्शन करायची आपल्याला कोणाबरोबर? न्यूक्लियोफिलिक बरोबर. आता काय होतं यामध्ये, हा जो न्यूक्लियोफाइल आहे तो काय करतोय, हा याला रिप्लेस करत आहे, या न्यूक्लियोफाइलला. याला म्हणायचं लिव्हिंग ग्रुप. आता लिव्हिंग ग्रुप का म्हणायचं रे याला? कारण की हा जो हॅलोजन आहे तो रिमूव्ह होणार आहे, त्याला लिव्हिंग ग्रुप असं म्हणायचं. आणि हे जे लिव्हिंग ग्रुप आहेत हे सुद्धा कोण आहेत? न्यूक्लियोफाइल आहेत. तर काय मिळतं बघा या ठिकाणी, मग आणि तुम्हाला माहीत असेल की एक बॉन्ड म्हणजे काय असतं रे? 2 इलेक्ट्रॉन असतात. आणि हा जो हॅलोजन आहे तो रिमूव्ह होताना काय करतो? दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःसोबत कॅरी करतं ते, आणि त्यामुळं आपल्याला हॅलोजनवर निगेटिव्ह चार्ज येते या ठिकाणी. तर हे झालं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. तर यामध्ये काय होतं आहे, एक न्यूक्लियोफाइल दुसऱ्या न्यूक्लियोफाइलला रिप्लेस करत आहे. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे SN1 रिॲक्शन्स. आता यामध्ये S म्हणजे काय असतं रे? सबस्टिट्यूशन. N म्हणजे काय आहे? न्यूक्लियोफिलिक. आणि त्यातला जो 1 आहे, 1 म्हणजे काय आहे? युनिमॉलिक्युलर. आता सबस्टिट्यूशन म्हणजे काय असं? ज्यावेळेस एक ॲटम दुसऱ्या ॲटमला रिप्लेस करतो त्याला म्हणायचं सबस्टिट्यूशन. न्यूक्लियोफिलिक जर निगेटिव्ह ॲटम दुसऱ्या निगेटिव्ह ॲटमला रिप्लेस करत असेल तर त्याला काय म्हणायचं? न्यूक्लियोफिलिक असं म्हणायचं. आणि 1 म्हणजे काय आहे? युनिमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर म्हणजे या रिॲक्शनमध्ये एकच मॉलिक्युल पार्टिसिपेट करतं, त्यामुळे त्याला म्हणायचं युनिमॉलिक्युलर रिॲक्शन्स. तर हा याचा लॉंग फॉर्म आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिॲक्शन्स. ओके, आता आपण बघूया मेन रिॲक्शन यामधले. तर कोण आहे हा? टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड्स. याची रिॲक्शन करायची आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड. तर काय होतं या ठिकाणी, हा जो Br आहे तो निगेटिव्ह चार्ज कॅरी करतं, पोटॅशियम पॉझिटिव्ह, OH निगेटिव्ह चार्ज कॅरी करतं. हा निगेटिव्ह Br आणि पॉझिटिव्ह K हा एकत्र येतो, आणि जो OH आहे, OH काय करतं? Brला रिप्लेस करतं. म्हणजे एक न्यूक्लियोफाइल दुसऱ्या न्यूक्लियोफाइलला रिप्लेस करत आहे. त्यामुळे ही रिॲक्शन कोणती आहे? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. म्हणजेच काय मिळणार बघा या ठिकाणी, तर तुम्हाला हा कंपाऊंड मिळत आहे या ठिकाणी प्लस KBr. याचं नाव आहे टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल, या कंपाऊंडचं नाव आहे. तर ही रिॲक्शन आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. ओके, आता ऑन द पेपर जर बघितलं आपण थेरॉटिकल तर तुम्हाला अशी रिॲक्शन दिसेल, पण तुम्ही जर प्रॅक्टिकली जर एक्सपेरिमेंट केला लॅबमध्ये तुम्ही आणि ॲक्च्युली ही रिॲक्शन जर घडवून आणली तर ही रिॲक्शन अशी दिसत नाही. ॲक्च्युली ही रिॲक्शन जे आहे ते 2 स्टेपमध्ये कंप्लीट होत आहे, पण ऑन द पेपर थेरॉटिकल आपल्याला दिसत आहे की ती एका स्टेपमध्ये दिसत आहे. बरोबर आहे का? तर आपल्याला याचं मेकॅनिझम बघूया आपण. म्हणजे मेकॅनिझममध्ये आपल्याला डिटेलमध्ये त्याचं आपल्याला कळेल ते रिॲक्शन कसे होत आहे, बाउंड कसे ब्रेक होतात, नवीन बॉन्ड कसा तयार होतो, हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला कशामध्ये कळेल? मेकॅनिझममध्ये कळेल. आता या ठिकाणी काय होत आहे रे, ही जी रिॲक्शन आहे यामध्ये जो सॉल्वंट आहे कोण वापरलेला आहे? वॉटर. तर या ठिकाणी हायड्रोलिसिस रिॲक्शन होत आहे. आता हायड्रोलिसिसचा काय अर्थ आहे यामध्ये बघा, हायड्रोलिसिस. हायड्रोचं काय अर्थ आहे? वॉटर. आणि लायसिस म्हणजे काय? ब्रेकिंग. तर काय होतं यामध्ये,
हा वॉटर वापरल्यामुळं हा जो मॉलिक्यूल आहे तो ब्रेक होत आहे, त्याला म्हणायचं हायड्रोलायसिस. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. तर आपल्याला काय बघायचं आहे, मेकॅनिझम बघायचं आहे. आता हे जे मेकॅनिझम आहे, मगाही सांगितलं तुम्हाला की मेकॅनिझममध्ये काय कळतं आपल्याला, ही रिॲक्शन थोडं डिटेलमध्ये आपल्याला कळतं. फॉर एक्झाम्पल बघा, एक क्रिकेटची मॅच आहे आणि त्यामध्ये समजा धोनी बॅटिंग करत आहे आणि त्यानं जर एखादा सिक्सर मारला असेल तर आपण बघू शकतो की सिक्सर मारलेला आहे, पण जर स्लो मोशनमध्ये पाहिलं आपण तो सिक्सर तर आपल्याला थोडं डिटेलमध्ये कळतं की नेमका जो बॉलर आहे त्यानं बॉल कसा स्पिन केलेला आहे आणि बॅट कशी फिरवलेला आहे, कॉन्टॅक्ट कसा झालेला आहे, हे सगळं जे डिटेलमध्ये आहे ते कसं कळतं आपल्याला, स्लो मोशनमध्ये कळतं, रिप्लेमध्ये कळतं आपल्याला. किंवा एखादा जो प्लेयर आहे तो रनआउट होत आहे, तर रनआउट होताना त्याने ॲक्च्युली कसा रनआउट झालेला आहे, त्या फिल्डरनं कसा बॉल थ्रो केलेला आहे आणि तो किती जवळ आहे त्या क्रीजच्या, हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला कसं कळतं, स्लो मोशनमध्ये कळतं. तसंच आपल्याला ही जी रिॲक्शन आहे SN1 रिॲक्शन, या रिॲक्शनवरून आपल्याला डिटेलमध्ये ते कळत नाही. ते जर मेकॅनिझम बघितलं आपण तर त्या मेकॅनिझममध्ये जुने बॉन्ड कसे ब्रेक होतात, नवीन बॉन्ड कसा तयार होतो, न्यूक्लिओफाईल कसे अटॅक करतात, पहिला जुना न्यूक्लिओफाईल कसा रिमूव्ह होतो, हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला कशात कळतं, मेकॅनिझममध्ये कळतं. तर इट ऑकर्स इन 2 स्टेप, तर 2 स्टेपमध्ये हे घडत आहे. तर पहिल्यांदा बघूया स्टेप 1. तर पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन्स. तर पहिल्या स्टेपमध्ये काय मिळतं, कार्बोकॅटायन्स. कसा मिळतो बघूया आपण. इट इज अ टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड. स्लो स्टेप आहे, त्याला RDS म्हणायचं आणि वॉटर वापरलेला आहे ॲज ए सॉल्वंट म्हणून. तर काय होतं या ठिकाणी, हा जो ब्रोमीन आहे हा ब्रेक होतो, ब्रोमिन्स पहिल्या स्टेपमध्ये. आणि काय मिळतं बघा या ठिकाणी, तर हा मॉलिक्यूल मिळत आहे, याला म्हणायचं कार्बोकॅटायन्स. ओके, आता यामध्ये बघा काय पॉईंट फार महत्त्वाचे आहेत की हा जो कार्बोकॅटायन्स तुम्हाला मिळाला आहे तो कसा आहे, ॲज ए इंटरमिडिएट म्हणून मिळतं. आता इंटरमिडिएट म्हणजे काय असेल बघा, फॉर एक्झाम्पल ए रिॲक्टंट्स आहे, हा रिॲक्टंट्स, आणि हे जर रूपांतर होत आहे बीमध्ये, सीमध्ये, इट इज अ प्रोडक्ट, आणि तुम्हाला बी पण मिळत आहे, तर इट इज अ इंटरमिडिएट. तर रिॲक्टंट्स आणि प्रोडक्टच्या मधली जी स्टेज आहे त्याला काय म्हणायचं असं, इंटरमिडिएट म्हणायचं असं. म्हणजे जो कार्बोकॅटायन आहे इट ॲक्ट्स ॲज इंटरमिडिएट, तर इंटरमिडिएटचं काम करतो. त्यानंतर कार्बोकॅटायन्सपासून तुम्हाला दुसरा कंपाऊंड मिळणार आहे, त्यामुळे तो कार्बोकॅटायन्सचं काम करतं. हा पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट यामध्ये आहे की हा जो वॉटर आपण घेतलेला आहे, वॉटर, तो कसा आहे वॉटर, तर तो पोलर आहे, पोलर अँड प्रोटिक सॉल्वंट आहे, प्रोटिक सॉल्वंट. आता पोलर म्हणजे काय असेल, जर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतील तर त्याला म्हणायचं पोलर मॉलिक्युल्स. तर वॉटर कसा असेल बघा, यामध्ये H+ अँड OH- असे चार्ज असतात त्यामध्ये, त्यामुळे वॉटर कसं आहे, पोलर आहे. आता प्रोटिक का म्हणायचं सर, यामध्ये प्रोटिकमध्ये त्यामध्ये H+ पण आहेत, त्यामुळे त्याला प्रोटिक सॉल्वंट असं म्हणायचं. तर काय फंक्शन असतं यांचं, प्रोटिक म्हणजे वॉटरचं काय काम आहे या ठिकाणी, तर वॉटर काय करते या ठिकाणी, कार्बन आणि हॅलोजन मधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक करण्यासाठी मदत करतं. तर त्यासाठी आपण या ठिकाणी वॉटर वापरलेला आहे. आता हा जो वॉटर आहे तो काय करते या ठिकाणी, इट शोज डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी. आता वॉटर या ठिकाणी काय दाखवत आहे, डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी दाखवत आहे.
आता डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी म्हणजे काय रे, हा जो वॉटर आहे तो काय करतो, जो कार्बन आणि हायड्रोजन आहे त्या दोघांमधला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड वीक करत आहे. किती वीक करतो, जवळपास 80% वीक करतो तो, म्हणजे जवळपास नियरली तो बॉन्ड ब्रेक केल्यासारखाच आहे. ओके, तर हे झालं डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी. आता यामध्ये जो वॉटर आहे तो प्रोटिक सॉल्व्हंट पण त्याचा वापर करतो, म्हणजे ब्रेक करण्यासाठी वापर केला जातो आपण कार्बन आणि हॅलोजन, किंवा बॉन्ड वीक करण्यासाठी वापर केला जातो. अदर केमिकल्स पण आपण वापरू शकतो त्याप्रमाणे. कोणकोणत्या आहेत त्याप्रमाणे बघा, तर त्यामध्ये आहे मिथाइल अल्कोहोल आहे, त्यानंतर इथाइल अल्कोहोल आहे, ॲसिटिक ॲसिड आहे आणि वॉटर तर आहे त्याबरोबर. तर हे सगळे जे कंपाऊंड आहेत या कंपाऊंडचा वापर कशासाठी करतात, प्रोटिक सॉल्व्हंट म्हणून त्यांचा वापर केला जातो. पण त्यामध्ये जो हायेस्ट कोण आहे, तर त्यामध्ये जो वॉटर आहे तो टॉपला आहे, त्याची कॅपॅसिटी खूप स्ट्रॉंग आहे. ओके, आता यामध्ये 5वा पॉईंट जर बघितला तुम्ही यामध्ये, तर जो बॉन्ड आहे कार्बन आणि हॅलोजन तो बॉन्ड कसा ब्रेक होतो रे, हेट्रोलायटिक बॉन्ड ब्रेक होतो, हेट्रोलायटिक ब्रेकिंग. आता हेट्रोलायटिक काय असतं, तर 2 टाईपचं बॉन्ड ब्रेक होत असतं, एक आहे हेट्रोलायटिक, एक आहे होमोलायटिक. आता फॉर एक्झाम्पल बघा, 2 सारखे मॉलिक्यूल जर असतील आणि बरोबर मधून जर बॉन्ड ब्रेक झाला तर त्याला म्हणायचं होमोलायटिक ब्रेकिंग. आणि अशा वेळेस काय होतं, 2 इलेक्ट्रॉन असतात यामध्ये, एक इलेक्ट्रॉन इकडे जातं, एक इलेक्ट्रॉन या बाजूला जातं, म्हणजे तुम्हाला काय मिळतात, फ्री रॅडिकल्स मिळतात, फ्री रॅडिकल्स. आणि जर बॉन्ड हेट्रोलायटिकली बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे एका साईडनं, तर काय होतं मग, एकावर येतं पॉझिटिव्ह चार्ज, एकावर येतं निगेटिव्ह चार्ज. तर अशा प्रकारे याला म्हणायचं हेट्रोलायटिक बॉन्ड ब्रेकिंग, हेट्रोलायटिक ब्रेकिंग. मग त्यामुळे काय होतं, हे जे दोन्ही इलेक्ट्रॉन आहेत ते एका दिशेला येतात. तर याप्रमाणे कार्बन आणि हायड्रोजन जो आहे त्यामधलं काय होतं, जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा आहे, हेट्रोलायटिक आहे. त्यानंतर हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल कसा आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी. तर असा मॉलिक्यूल आहे, हे 3 मॉलिक्यूल आहेत, 3 मिथाइल मॉलिक्यूल, आणि ब्रोमिन या बाजूला आहे, असं आहे. जर ब्रोमिन हा रिमूव्ह केला आपण तर हे मॉलिक्यूल असे येतील, म्हणजे सुरुवातीला असे होते, बॉन्ड ब्रेक केल्यानंतर असे होतील. म्हणजे हे जे 3ही मॉलिक्यूल आहेत ते एका प्लेनला येतील, म्हणजे बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर. ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडेल की हॅलोजन बाहेर पडलेला आहे, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग दोघं जवळ असतील, मग पुन्हा ते कंबाईन का होणार नाहीत. पण तसं होत नाही. का होत नाही, कारण या ठिकाणी जे आपण सॉल्व्हंट वापरलेलं आहे ते सॉल्व्हंट काय करतं, तो जो Br आहे, Br मायनस, त्याच्या सराउंडिंगला सगळे काय येतात, वॉटर मॉलिक्यूल जमा होतात सराउंडिंगला, आणि त्यामुळे जो Br मायनस आहे तो काय करतो, या ठिकाणी त्या कार्बोकॅटायनवर अटॅक करू शकत नाही. ओके, तर हे झालं स्टेप 1, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन्स. तर कार्बोकॅटायन्स आपल्याला मिळतं पहिल्या स्टेपमध्ये. आता सेकंड स्टेप बघूया आपण कशी आहे. तर जे दुसरी स्टेप आहे त्यामध्ये काय होतं रे, न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑफ OH मायनस ऑन कार्बोकॅटायन्स. तर जो कार्बोकॅटायन्स आहे त्याच्यावर OH अटॅक करतो. कसं करतं बघा, यामध्ये हा कार्बोकॅटायन्स आहे, हा कोण आहे, न्यूक्लियोफाइल. फास्ट स्टेप रिॲक्शन आहे. ओके, आता यामध्ये लक्ष द्या, हा कोण आहे, कार्बोकॅटायन्स. आता कार्बोकॅटायनवर कोण अटॅक करतं रे, OH मायनस अटॅक करतं. आता हा जो आहे 2 प्रकारे अटॅक करू शकतो. एक आहे
फ्रंट साईड आणि एक आहे बॅक साईड. म्हणजे समोरून पण अटॅक करू शकतो हा मॉलिक्युल्स, इथून असा किंवा इथून पण करू शकतो. म्हणजे दोन्ही साईडनं तो अटॅक करू शकतो, फ्रंट साईड आणि बॅक साईड. तर 2 प्रोडक्ट मिळतील आपल्याला. कसे मिळतात बघा. एक आहे फ्रंट अटॅक. जर समोरून अटॅक केला तर काय मिळेल आपल्याला, तर हा मॉलिक्यूल मिळतो. याला म्हणायचं रिटेन्शन. काय म्हणायचं, रिटेन्शन्स. आणि जर पाठीमागून अटॅक केला तर काय मिळेल रे, तुम्हाला हा मॉलिक्यूल मिळेल. याला म्हणायचं इन्व्हर्जन. तर असे 2 प्रोडक्ट तुम्हाला मिळतील. या ठिकाणी म्हणूया बॅक अटॅक, म्हणजे पाठीमागून जर अटॅक केला तर. आता रिटेन्शन का म्हटलेलं आहे, तुम्ही जर मेन रिॲक्टन्स बघितला, हा रिॲक्टन्स आणि हा कंपाऊंड बघितला तर कॉन्फिगरेशन कसं आहे रे, सेम आहे. मिथाइल ग्रुप बघा कसे आहेत, हे 3 मिथाइल ग्रुप आहेत. आणि OH कुठं आहे, राईट साईडला आहे. आणि इथं पण हॅलोजन कुठे आहे रे, राईट साईडला आहे. म्हणजे कॉन्फिगरेशन सेम आहे. त्यामुळे त्याला म्हणायचं रिटेन्शन. ॲज इट इज आहे तसं कॉन्फिगरेशन आहे रिटेन्शन. इन्व्हर्शनचा अर्थ आहे अपोजिट. आता या ठिकाणी मिथाइल ग्रुप कसे आहेत आणि या ठिकाणी बघा, म्हणजे OH राईटला आहे, यामध्ये लेफ्टला आहे, म्हणजे अपोजिट आहे कॉन्फिगरेशन. मग त्याला म्हणायचं इन्व्हर्शन, म्हणजे अपोजिट. तर असे 2 टाईपचे कंपाऊंड तुम्हाला मिळतात. तर हे झालं SN1 रिॲक्शन, मेन रिॲक्शन आणि 2 स्टेप आहेत. आता यामध्ये काय पॉईंट फार महत्त्वाचे आहे त्यामध्ये बघा. पहिला आहे द फर्स्ट स्टेप इज RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. आता रेटचा काय अर्थ आहे रे, रेट म्हणजे स्पीड. आता जे रिॲक्शनचं स्पीड आहे ते कोणावर डिपेंड असतं, रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतं, म्हणजे रिॲक्टंट्सवर डिपेंड असतं. आता या ठिकाणी 2 रिॲक्टंट्स आहेत. पहिल्या स्टेपमध्ये हा, दुसऱ्या स्टेपमध्ये 2 आहेत इथं, आणि इथं 1 आहे. मग कुठली स्टेप गृहीत धरायची, कन्सिडर करायची आपण, स्लो स्टेप कन्सिडर करायची आहे. का स्लो स्टेप कन्सिडर करायची आहे, कारण एक एक्झाम्पल घेतो बघा. फॉर एक्झाम्पल एक शिक्षक आहेत, वर्गामध्ये शिकवत आहेत आणि त्याने एक पॉईंट शिकवलेला आहे, हा पॉईंट शिकवलेला आहे. तर हा पॉईंट शिकवण्यासाठी 15 मिनिट लागतात. पण कधी कधी काय होतं, जे हुशार मुलं आहेत, जे फास्ट लर्नर आहेत त्यांनाच फक्त कळतं, आणि जे स्लो लर्नर आहेत त्यांना कळत नाही. मग त्यांच्यासाठी अजून एकदा रिपीट करावं लागतं. म्हणजे टोटल किती वेळ गेला रे, 30 मिनिट. म्हणजे एखादा पॉईंट शिकवण्यासाठी किती टाईम लागेल हे कोण ठरवतं, स्लो लर्नर, ते ठरवतात. तसंच रिॲक्शनमध्ये पण आहे. रिॲक्शनचं जे स्पीड आहे ते स्पीड कुणावर डिपेंड असतं, स्लो स्टेपवर डिपेंड असतं. तर स्लो स्टेप कोणती आहे, हे स्टेप आहे, स्लो स्टेप आहे. त्याला RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. म्हणजे ही स्टेप काय करते, त्या रिॲक्शनचं स्पीड डिसाईड करते. ओके, त्यामुळे त्याला RDS असं आपण म्हणू शकतो. आता सेकंड पॉईंट यामध्ये आहे, इट इज अ युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. इथंच म्हटलं आपण पहिल्यांदाच युनिमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर म्हणजे युनिचा अर्थ आहे 1, एक मॉलिक्युल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत आहे. बघा, टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड एकच मॉलिक्युल आहे रिॲक्टन्समध्ये, आणि एक मॉलिक्युल पार्टिसिपेट करत आहे, त्यामुळं त्याला म्हणायचं युनिमॉलिक्युलर रिॲक्शन्स. तर हा पॉईंट आहे. त्यानंतर याला म्हणू शकतो इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. आता कसं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे बघा बरं. आता द रेट ऑफ रिॲक्शन, R म्हणजे काय असतं, रेट ऑफ रिॲक्शन. द रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. आता जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याला कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणतो. तर रिॲक्शनचं स्पीड कोणावर डिपेंड असतं, रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. बरोबर आहे का. आता या ठिकाणी बघा, रिॲक्टंट्स कोण आहे रे इथं, टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड. टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे, म्हणजे तो एकच मॉलिक्युल आहे. बरोबर आहे का, एकच मॉलिक्युल आहे या ठिकाणी. त्यामुळे त्याला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. म्हणजे एका मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर काय डिपेंड असतं, त्या रिॲक्शनचं स्पीड डिपेंड असतं. त्यामुळे त्याला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. तर असे पॉईंट काय यामध्ये आहेत. त्यानंतर यामध्ये अजून एक महत्त्वाचे पॉईंट आहेत की या रिॲक्शनमध्ये आपण जो न्यूक्लियोफाईल घेतलेला आहे, न्यूक्लियोफाईल्स, आणि जो सॉल्वंट घेतलेला आहे, त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन तुम्ही कितीही घेऊ शकता, कमी घ्या जास्त घ्या, त्याचा रिॲक्शनच्या रेटवर काही इफेक्ट होत नाही.
ओके, हा एक पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आता यामध्ये कुठल्या कंपाऊंडचं SN1 रिॲक्शन फास्ट होईल हे कुणावर डिपेंड असतं, तर त्याचे जे कार्बोकॅटायन्स आहे त्याच्या स्टॅबिलिटीवर डिपेंड असतं. म्हणजे हा जो कार्बोकॅटायन तुम्हाला मिळाला आहे तो किती स्टेबल आहे त्याच्यावर काय डिपेंड असतं, SN1 रिॲक्शन डिपेंड असतं, म्हणजे तो किती फास्ट रिॲक्शन होणार आहे. आता त्याची ऑर्डर जर बघितली आपण तर याप्रमाणे ऑर्डर असणार आहे. टर्शरी अल्काइल हॅलाइड इज ग्रेटर दॅन सेकंडरी अल्काइल हॅलाइड्स अँड प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स. तर याप्रमाणे त्याची ऑर्डर असणार आहे. ओके, म्हणजे कुठला कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असेल, टर्शरी अल्काइल हॅलाइडचा कार्बोकॅटायन्स कसा असणार आहे, जास्त स्टेबल असणार आहे. 2 नंबरला सेकंडरी आणि 3 नंबरला कोण आहे, प्रायमरी. ओके, तर हे झालं SN1 रिॲक्शन. मी एकदा रिपीट करत आहे. SN1चा लॉंग फॉर्म आपण बघितलेला आहे सुरुवातीला. S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लियोफिलिक, 1 म्हणजे युनिमॉलिक्युलर. मेन रिॲक्शन आपण बघितलेलं आहे. यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत आहे. का होत आहे, निगेटिव्ह ॲटमला रिप्लेस करत आहे. हे मेन रिॲक्शन आहे. मेन रिॲक्शनवरून आपल्याला डिटेलमध्ये काय कोणत्या गोष्टी डिटेलमध्ये कळत नाही, त्याचं मेकॅनिझम बघावं लागतं आपल्याला. तर मेकॅनिझममध्ये आपण थोडं आपल्याला डिटेलमध्ये जे पिक्चर आहे ते क्लिअर होतं. तर पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन्स. तर कार्बोकॅटायन्स यामध्ये आपल्याला मिळत आहे पहिल्या स्टेपमध्ये. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, जो कार्बोकॅटायन्स आपल्याला मिळत आहे त्याच्यावर कोण अटॅक करत आहे, न्यूक्लियोफाइल अटॅक करत आहे. 2 प्रकारे करू शकतो, समोरून आणि पाठीमागून. 2 कंपाऊंड मिळतात आपल्याला, रिटेन्शन आणि इन्व्हर्शन्स. ओके, तर हे झालं SN1 रिॲक्शन्स. आता याचे काय एक MCQ घेतो मी याच्यावर आधारित, बघूया आपण थोडं डिस्कस करूया. फॉर एक्झाम्पल बघा, हा मॉलिक्यूल आहे नंबर 1, हा नंबर 2 आहे आणि हा नंबर 3 आहे. हां, तर कुठल्या कंपाऊंडचं SN1 रिॲक्शन होईल फास्ट, तर यामध्ये हा कार्बन कसा आहे रे, सेकंडरी आहे. हा कार्बन कसा आहे, टर्शरी आहे. हा कार्बन कसा आहे, प्रायमरी आहे. तर कुठल्या कंपाऊंडचे कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असेल, टर्शरीचे. म्हणजे पहिल्यांदा कोण असणार, टर्शरी, त्यानंतर सेकंडरी आणि त्यानंतर कोण असणार, प्रायमरी असणार आहे. अशी ऑर्डर आहे, बरं आहे का. तर हे ऑर्डर लक्षात ठेवा. आता यामध्ये बघा, जे SN1 रिॲक्शन आहे हे आपण एक्झाम्पल कुठलं घेतलं, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड्स. जर विचार करा, जर यामध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल घेतला आपण एखादा, तर रिॲक्शन कशी होऊ शकते हे आपण थोडं डिस्कस करूया. ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स, फॉर एक्झाम्पल ओके, तर हा मॉलिक्यूल कसा आहे, ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे. का म्हणायचं रे ऑप्टिकल ॲक्टिव्ह, अरे यामध्ये जो कार्बन आहे हा कार्बन कसा आहे, कायरल कार्बन आहे. कायरल म्हणजे काय रे, अनसिमेट्रिकल कार्बन आहे. एखाद्या कार्बनभोवती 4 ग्रुप वेगळे असतील तर तो कार्बन असं कायरल, आणि त्या मॉलिक्यूलला काय म्हणायचं असं, ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. जर हा ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल घेतला आपण आणि त्याची SN1 रिॲक्शन जर केली तर काय मिळू शकतं, थोडं विचार करूया आपण. बघा, ओके, तर ही मेन रिॲक्शन आहे. हॅलोजनला कोण रिप्लेस करतं, हा न्यूक्लियोफाइल रिप्लेस करू शकतो. न्यूक्लियोफाइल तुम्ही कुठलाही घेऊ शकता, OH मायनस घेऊ शकता किंवा बाकीचे CN मायनस घेऊ शकता. ओके, कुठलाही निगेटिव्ह तुम्ही ॲटम घेऊ शकता. आता याचं मेकॅनिझम घेऊया आपण. मेकॅनिझम,
आता स्टेप 1 म्हणजे काय असणार बघा, यामध्ये हा मॉलिक्यूल घ्यायचा. काय म्हणतात? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटाइन्स. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटाइन्स हा मिळतं पहिल्या स्टेपमध्ये. म्हणजेच बघा कसं मिळतं या ठिकाणी, हा आर वेगळा आहे, डॅश केलेला आहे, म्हणजे वेगळे ग्रुप आहेत. मिथाईल हा इथाईल पण असू शकतो, प्रोपाईल पण असू शकतं. तर RDS स्लो स्टेप आहे. म्हणजे काय होतं रे, पहिल्यामध्ये हा हॅलोजन रिमूव्ह होतो यामध्ये, आणि काय मिळतं बघा यामध्ये, हा H हा 2 अल्काइल ग्रुप असेल याप्रमाणे, प्लस हा हॅलोजन्स. म्हणजे हा कोण आहे? कार्बोकॅटाइन्स आहे, कार्बोकॅटाइन्स. दुसऱ्या स्टेपमध्ये काय मिळतं रे आपल्याला? स्टेप सेकंड न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑन कार्बोकॅटाइन्स. तर न्यूक्लियोफिलिक अटॅक होते यामध्ये. तर दोन्ही साईडनं तो अटॅक करू शकतो. एक आहे समोरून पण करू शकतो, आणि दुसरा आहे पाठीमागून पण करू शकतो, पाठीमागच्या साईडनं. म्हणजे 2 प्रोडक्ट तुम्हाला मिळतात. फ्रंट अटॅक असेल आणि या ठिकाणी बॅक अटॅक असेल. तर काय मिळेल रे बघा यामध्ये, तर हा मॉलिक्यूल मिळेल तुम्हाला, त्याला म्हणायचं रिटेन्शन. आणि जर पाठीमागून अटॅक असेल तर काय मिळतं, हा मॉलिक्यूल मिळेल, याला म्हणायचं इन्व्हर्जन. असे मॉलिक्यूल मिळते. म्हणजे तुम्ही जर ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल घेतला आणि त्याची SN1 रिॲक्शन बघितली तर हे याप्रमाणे मिळू शकतं. आता तुम्ही जर डिटेलमध्ये पाहिलं, या दोघांना ऑब्झर्व केलं, हे 2 कंपाऊंड्स मी या ठिकाणी लिहित आहे बघा. हा मॉलिक्युल्स आणि हा दुसरा मॉलिक्युल्स. काय फरक आहे दोघांमध्ये? तर हे दोघं कसे आहेत? एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत, बरोबर आहे का? मिरर इमेजेस आहेत. म्हणजे यामध्ये राईट साईडला न्यूक्लियोफाइल आहे, यामध्ये लेफ्ट साईडला आहे. बाकी सगळं सेम आहे त्यांच्यामध्ये. जर हा डेक्स्ट्रो असेल तर हा कसा असणार? मग लिवो असणार आहे. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की जो ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल आहे ते काय करतात? लाईटला रोटेट करतात. आपलं झालेलं आहे. डेक्स्ट्रो म्हणजे काय? ते काय करतात? त्या पीपीएल लाईटला राईट साईडला रोटेट करतात. आणि लिवो म्हणजे काय? त्या पीपीएल लाईटला लेफ्ट साईडला रोटेट करतात, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आणि हे आपल्याला या ठिकाणी मिक्सचर मिळालं आहे, एकदम मिळालेलं आहे, सेपरेट नाही, मिक्सचर मिळत आहे. आणि त्या मिक्सचरमध्ये 50% कंपाऊंड कसा आहे? डेक्स्ट्रो आहे. 50% कसं आहे? लिवो आहे. डेक्स्ट्रो काय करतं या ठिकाणी? जो लाईट आहे त्याला कुठल्या साईडला रोटेट करतं? क्लॉकवाईज. आणि लिवो काय करेल या ठिकाणी? लाईटला अँटी क्लॉकवाईज रोटेट करेल. त्यामुळे दोघांचं रोटेशन कॅन्सल होतं. आणि जो रिझल्टंट मिक्सचर आहे ते कसं असणार आहे? ऑप्टिकल इनॅक्टिव्ह असणार आहे. म्हणजे तुम्हाला रेसेमिक मिक्सचर मिळतं. तुम्हाला माहिती आहे रेसेमिक मिक्सचर, जर आपण डेक्स्ट्रो आणि लिवो इक्वल क्वांटिटीमध्ये मिक्स केलं तर तो कंपाऊंड जो मिळणार आहे मिक्सचर ते ऑप्टिकल इनॅक्टिव्ह असणार आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण हे SN1 रिॲक्शन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके. जे राहिलेली रिॲक्शन आहे SN2 रिॲक्शन्स, SN2 रिॲक्शन आपण पुढच्या तासाला बघूया.